नमस्कार. गेल्या काही महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतींनी जो काही उच्चांक गाठलाय ते पाहून साहजिकच सगळे थक्क झाले आहेत. आजच्या या विश्लेषणात आपण थेट या अभूतपूर्व दरवाढीच्या मुळाशी जाणार आहोत आणि या महाकाय उलथापालथीमागे नेमकी कोणती जागतिक कारणे दडली आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी आज आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण धातूंची सद्यस्थिती, बाजारावर परिणाम करणारे भूराजकीय घटक, त्याचे आर्थिक परिणाम, सोन्यापेक्षा चांदी कशी पुढे जात आहे आणि भविष्यात कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायचे ह्या क्रमाने जाणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. मौल्यवान धातूंची सद्यस्थिती आणि विक्रम मोडणारे आकडे. आता हा आकडा जरा नीट ऐका. 60%. होय, मे 2025 पासून फरीदाबाद सारख्या शहरांमध्ये अवघ्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 60% प्रचंड वाढ झालीय. हा आकडा खरोखरच बाजारातील महाकाय बदलाची स्पष्ट कल्पना देतो. आणि त्या 60% वाढीचा थेट परिणाम म्हणजे 11 मे रोजी भारतातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर थेट 1,52,000च्या पुढे गेला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता सगळीकडेच हीच स्थिती आहे. हे आकडे खरोखरच डोळे विस्फारणारे आहेत, नाही का? पण यामागे नक्की काय चाललंय याचं उत्तर आहे आपला दुसरा मुद्दा, भूराजकीय प्रभाव, विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष. सध्या सुरू असलेल्या ह्या 10 आठवड्यांच्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळताना अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलंय की हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. इथे आपण कोणत्याही एका बाजूचं समर्थन करत नाही आहोत, पण एक गोष्ट निश्चित आहे की अशा प्रकारच्या राजकीय कोंडीमुळेच जागतिक बाजारात प्रचंड अनिश्चितता निर्माण होते आणि लोक सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. दुसरीकडे इराणची भूमिकाही तितकीच ठाम आहे. कधीही झुकणार नाही असा पवित्रा घेत इराणी लष्कराच्या प्रवक्त्यांनी काही आश्चर्यचकित करणाऱ्या पर्यायांचा इशारा दिला आहे. साहजिकच यामुळे जागतिक स्तरावरील तणाव अतिशय उच्च पातळीवर जाऊन पोहोचला आहे. या सगळ्यात भर म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही स्पष्ट केले आहे की युद्ध अद्याप संपलेले नाही आणि अजून बरेच काम बाकी आहे. आता विचार करा, हे सगळे न सुटलेले संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेवर एखाद्या टांगत्या तलवारीसारखे आहेत आणि ह्याच तणावाच्या सावटाखाली राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील अत्यंत महत्त्वाची शिखर परिषदही होणार आहे. आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया, जिथे आपण या सगळ्याचे आर्थिक परिणाम, विशेषतः महागाई आणि व्याजदरांवर होणारा परिणाम समजून घेणार आहोत. हे सगळं एका साखळीसारखं काम करतं. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे तेलाच्या किमती भडकतात. तेलाच्या किमती वाढल्या की महागाई वाढण्याची भीती निर्माण होते आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात लवकर कपात होण्याची शक्यता दुरावते. हा असा सगळा खेळ आहे. आता ह्याचा सोन्याशी काय संबंध? तर जेव्हा मध्यवर्ती बँका व्याजदर जास्त ठेवतात, म्हणजेच उच्च व्याजदराचे वातावरण निर्माण करतात, तेव्हा सोन्यासारख्या थेट व्याज न देणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी थोडे कमी आकर्षक ठरते. आणि म्हणूनच एवढी मोठी वार्षिक वाढ होऊनही आंतरराष्ट्रीय बाजारात अलीकडे सोन्याचा दर थोडासा घसरून $4,684 प्रति औंसवर आला. या जागतिक आर्थिक संकटाची झळ सर्वसामान्यांना बसू नये म्हणून स्थानिक पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच युद्धाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदींनी वर्क फ्रॉम होमसह इतर 7 मोठी आवाहने केली आहेत. आता वळूया एका अत्यंत रंजक मुद्द्याकडे, आपला चौथा भाग, चांदी सोन्याच्या पुढे का जातीये आणि तिची औद्योगिक ताकद. चांदीने सध्या अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिथे 2023-24 या काळात चांदी सुमारे $78,600 प्रति किलो होती, तीच चांदी मे 2026च्या सुरुवातीला थेट $2,50,000 प्रति किलोच्या पुढे गेली आहे. हा वेग खरोखरच थक्क करणार आहे. आता सोने आणि चांदीची तुलना केली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. सोने हे जागतिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून एका स्थिर लयेत वाढत आहे. पण दुसरीकडे चांदीची गती खूपच वेगवान आहे, कारण तिला केवळ गुंतवणुकीचाच नव्हे तर प्रचंड औद्योगिक मागणीचा आणि बाजारातील अपुऱ्या पुरवठ्याचा भक्कम आधार आहे. ग्लोबल कॉमिक्स बाजारात चांदीने 5.8% उसळी घेत
$80चा टप्पा ओलांडला आहे. यामागे प्रामुख्याने तांब्याच्या वाढत्या किमती, कमकुवत झालेला अमेरिकन डॉलर, जागतिक स्तरावर असलेला चांदीचा प्रचंड तुटवडा आणि लोकांचा खरेदीकडे असलेला वाढता कल ही प्रमुख कारणे आहेत. आत्ता यापुढील आपला 5वा आणि शेवटचा भाग. पुढे काय पाहायचंय? महत्वाची आकडेवारी. सध्या संपूर्ण बाजाराचे लक्ष काही महत्वाच्या मॅक्रो इकॉनॉमिक आकड्यांवर आहे, जसे की चीन, जर्मनी आणि अमेरिकेतील महागाईचे आकडे, युरोझोन आणि ब्रिटनचा GDP आणि मध्यवर्ती बँकांची सोने खरेदी. हेच आकडे भविष्यात ठरवतील की मौल्यवान धातूंचे दर इथून आणखी वर जातील की एकाच मर्यादेत अडकून राहतील. थोडक्यात सांगायचे तर एका बाजूला सुरक्षित मालमत्तेकडे वाढणारा कल आणि दुसरीकडे महागाईचे कठोर आकडे. या दोन्हीत सध्या एक मोठी ओढाताण सुरू आहे. दररोज मिळणारे भूराजकीय धक्के बाजाराला दिशा देत आहेत आणि परिस्थिती अतिशय नाजूक आहे. आणि शेवटी एक असा प्रश्न ज्याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. उद्याचे हे न सुटलेले आंतरराष्ट्रीय संघर्ष आपल्या आसपासच्या स्थानिक दागिन्यांचे आणि सुरक्षित मालमत्तेचे दर कसे ठरवतील? हजारो मैल दूर सुरू असलेलं युद्ध थेट आपल्या खिशाशी आणि अर्थव्यवस्थेशी कसे जोडले गेले आहे हे नक्की समजून घ्या. या सविस्तर माहितीचा नक्की विचार करा आणि या घडामोडींवर आपली नजर नक्की असू द्या. आज आपण इथेच थांबूया.